सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. आज आपला हा चौथा व्हिडिओ आहे जे आपण PYQ सगळं क्वेश्चन पेपर बघत आहोत. त्याचा आज चौथा व्हिडिओ. डिसेंबर 2018 मध्ये जी CTT झाली होती त्याच्या पेपर 2 मधला भाषा 2 आपण आज पेपर कव्हर करणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपला जो चॅनल आहे तो फक्त CTET साठी टार्गेटेड आहे आणि मराठीमध्ये 25+ मार्क आपण घ्यायचं आपलं टार्गेट आहे. म्हणजे 25+ मार्क घेतले तर काय होईल, बाकीच्या विषयांमध्ये जसं की तुम्ही मराठीमध्ये 25+ घेतले आणि दुसरा विषय तुमचा हिंदी असेल तर हिंदीमध्ये 25+ किंवा इंग्रजी असेल इंग्रजीमध्ये 20+, तरी तुमचा अर्धा स्कोर या दोन भाषांमध्येच कव्हर होऊन जातो. बाकीचे 45 किंवा 50 किंवा 40 मार्क घेण्यासाठी 3 विषय आपल्याकडे असतात. त्याच्यामुळे या विषयांवर आपल्या मातृभाषेवर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. चला सुरू करूया. आपण फक्त एक नियम पाळूया की प्रश्न मी वाचणार आहे, पर्याय पण वाचणार आहे. माझे वाचन झाल्यानंतर आपण स्क्रीन पॉज करायची आहे आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न इथं करणार आहे. आणि शेवटी व्हिडिओच्या शेवटी आपण काय करायचं आहे, समजा 30 पैकी आपले 25 मार्क बरोबर आले तर आपण 25/30 म्हणजेच 30 पैकी 25 असा स्कोर कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे. ज्याचा पण स्कोर जास्त असेल त्याचं कमेंट मी पिन करणार आहे. चला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 121. आपल्याला माहितच आहे की भाषा 2 ची 121 पासून सुरुवात होते. समावेशी वर्गात म्हणजेच इन्क्लुझिव्ह क्लासरूम मध्ये मुले साधारणपणे कोणत्या बाबतीत चुका करतात? समावेशी वर्ग म्हणजे इन्क्लुझिव्ह क्लासरूम. वाचन, लेखन, बोलणे, वरीलपैकी सर्व. उत्तर देण्याचा आपण इथं प्रयत्न करायचा आहे की इन्क्लुझिव्ह क्लासरूम मध्ये मुलं कोणत्या बाबतीत चुका करतात? वाचनामध्ये करतात, लेखनामध्ये करतात, बोलण्यामध्ये करतात की सर्वांमध्ये करतात? ठीक आहे, तर आपलं उत्तर बघा वरीलपैकी सर्व. इन्क्लुझिव्ह क्लासरूम मध्ये सगळ्याच वाचनामध्ये पण अडचण येते, लेखनामध्ये पण येते, बोलण्यामध्ये येते. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 122. व्याकरण हे व्यावहारिक आहे आणि सैद्धांतिकही आहे हे विधान तुम्हाला कितपत पटते? पूर्णतः, अंशतः, पटत नाही, पटते आणि पटती नाही. पटते आणि पटती नाही हे दोन विचार झाले म्हणजे हा पर्याय इथं चुकतो, कॅन्सल होतो. प्रश्न क्रमांक 122चा पटत नाही आणि अंशतः. बघा, व्याकरण हे व्यावहारिक आहे आणि सैद्धांतिक आहे हे विधान अगदी बरोबर आहे, म्हणून आपलं उत्तर असेल पूर्णतः. अंशतः पण नाही आणि 100% पटतही नाही असं पण नाही. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचं आहे. पुढचा प्रश्न 123. उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक पातळीवरच्या मुलांमध्ये भाषेच्या बाबतीत आवड निर्माण होण्यासाठी टिंब हे करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यास सांगणे, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गोष्टी तोंडी सांगणे, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लिहायला लावणे की विद्यार्थ्यांना व्याकरण क्षमतेत वाढ करणे? उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 123. तर आपलं जर विद्यार्थ्यांना आपल्याला भाषेबद्दल जर आवड खरंच निर्माण करायची असेल तर आपण त्यांना जास्तीत जास्त गोष्टी तोंडी सांगणं खूप गरजेचे आहे. प्रश्न क्रमांक 123 उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर इथं असणार आहे. आता माझ्या मते, ठीक आहे, हे जे तुम्हाला मी उत्तर सांगतोय CTT आन्सर की नुसार सांगतोय, पण माझ्या मते विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यास सांगणं सुद्धा गरजेचं आहे. पण इथं CTTच्या आन्सर की नुसार पर्याय क्रमांक 2 की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गोष्टी तोंडी सांगणे असा दिलेला आहे. त्याच्यामुळे मला पण तोच पर्याय देणे अनिवार्य आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 124. मौखिक सादरीकरणासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत योग्य नाही? स्वर प्रस्तुतीकरण, काव्य वाचन, समोरासमोर सांगणे किंवा सांकेतिक भाषेत सांगणे? आता मौखिक सादरीकरण म्हणजे आपण काय करतो, काहीतरी गोष्टीचं सादरीकरण करतोय कुणासमोर, एखाद्या स्टेजवर वगैरे वगैरे. तर स्वर प्रस्तुतीकरण म्हणजे व्हॉइस तर आपल्याला तर वोकल तर पाहिजेच. पोएट्री रिसिटेशन म्हणजे आपण जर काव्याच्या पद्धतीने जर केलं तरी ते चालेल. समोरासमोर तर सांगणंच गरजेचंच आहे. पण एखाद्या सांकेतिक भाषेत आपण स्टेजवर जाऊन बोलायला लागलो तर हे आपलं मौखिक सादरीकरण होईल का? नाही, कारण जे प्रेक्षक असतील ते कन्फ्युज होत जातील की नेमकं समोरच्याला बोलायचं काय. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा आपला थोडा अपोजिट वाटतो आणि पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर इथं असणार आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा, विनंती आहे, प्लीज लाईक करा. पुढचा प्रश्न क्रमांक 125. आईच्या दुधाप्रमाणेच मातृभाषा देखील माणसाच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक आहे हे विधान कोणाचं आहे? तर हे विधान महात्मा गांधीजी यांचं आहे. राजाची टंडन यांचं नाही, रॉय बर्न याचंही नाही आणि विवेकानंद यांचंही नाही. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. असे प्रश्न आपल्याला लॉजिकली नाही तर पाठ करून सोडवावे लागतात. पुढचा प्रश्न क्रमांक 126. मुलांना नीट
येत नसलेल्या भाषेत शिकवण्याचा प्रयत्न केला तर काय होते? त्यांना नीट लक्ष देता येणार नाही. विद्यार्थी घोकणपट्टी, इथं बघा घोकणपट्टी, घोकणपट्टी किंवा पाठ करून घेण्याची सवय लावून घेतील. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही. वरीलपैकी सर्व. मुलांना नीट येत नसलेल्या भाषेत शिकवण्याचा प्रयत्न केला तर काय होते? समजा आपण एखाद्या विद्यार्थ्याला तामिळ भाषा येत नाही, आपण त्या तामिळ भाषेत त्याला जर शिकवण्याचा प्रयत्न करतोय तर त्याला काय होईल? तर उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तर त्याला बघा नीट लक्षही देता येणार नाही, बिलकुल पॉझिटिव्ह आहे. 100% त्याला जर जी भाषा कळतच नाही तर तो लक्ष देणारच नाही. घोकंपट्टी किंवा पाठ करून घेण्याची सवय लावून घेतील, बिलकुल लावून घेतील. कारण जर एखाद्या विद्यार्थ्याला समजा इंग्लिशचं उदाहरण घेऊ आपण, तिसरीच्या मुलाला जर एखाद्याला इंग्लिश कळत नसेल आणि आपण त्याला सगळंच क्लॅरिफिकेशन एखाद्या गोष्टीचं इंग्रजीमध्ये देण्याचा प्रयत्न केला तर त्याला ते कळणार नाही आणि मग आपल्या धाकापोटी तो काय करेल? घोकणपट्टी करेल. म्हणजे अर्थ समजून नाही घेणार, फक्त घोकणपट्टी करून घेईल. त्याच्यामुळे हा पर्याय पण बरोबर आहे. आणि 100% आहे की विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सुद्धा लक्ष लागणार नाही. म्हणजे वरीलपैकी 3ही पर्याय लागू होतात. त्याच्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न क्रमांक 127. भाषा आत्मसात करण्याच्या दृष्टीने भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणता घटक सर्वात महत्वाचा आहे? ऐकणे व वाचणे, फक्त ऐकणे, फक्त वाचणे, फक्त लिहिणे. भाषा आत्मसात करण्याच्या दृष्टीने भाषा शिक्षणात कोणता घटक सर्वात महत्वाचा आहे? तर फक्त ऐकणे पण जमणार नाही, फक्त वाचणे पण जमणार नाही आणि फक्त लिहिणे पण जमणार नाही. पण ऐकणे आणि वाचणे हे जर केले तर लिहिणे ऑटोमॅटिक येणार. त्याच्यामुळे हा घटक जो आहे पर्याय क्रमांक 1 हा अगदी महत्वाचा आणि सर्वात महत्वाचा घटक आहे. फक्त निगेटिव्ह असल्यामुळे आपण काढून टाकले. 128. भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणत्या आव्हानाला समोर जावे लागते? कमी वेळेत जास्त ज्ञान देणे, अभ्यासात साहित्यातील अवघड मुद्दे समजावणे, विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासाकडे वळवणे, शिक्षकांना शिकवण्यात कमी परिश्रम पडणे. एखाद्या शिक्षकाला भाषा शिकवताना पुढीलपैकी कोणत्या आव्हानांना समोर जावे लागते? आपल्याला असा प्रश्न विचारलाय. प्रश्न क्रमांक 128. तर अभ्यास साहित्यातील अवघड मुद्दे समजावणे हे कसं थोडं आव्हानात्मक असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर इथं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 129. हुशार विद्यार्थ्यांना उच्चारण आणि शब्दज्ञान म्हणजे शब्दसंग्रह अधिक चांगले असते हे विधान कोणाचे? हुशार विद्यार्थ्यांचे उच्चारण म्हणजेच प्रोनाउन्सिएशन आणि शब्दज्ञान म्हणजेच त्यांचं वर्ड बँक हे अधिक चांगले असते हे कोणी म्हणले? तर टर्मन यांनी, फिशर यांनी, थंबा यांनी की वरीलपैकी सर्व? प्रश्न क्रमांक 129 उत्तर आहे वरीलपैकी सर्व. यांनी पण सांगितलंय, यांनी पण सांगितलंय आणि यांनी पण सांगितलंय. पर्याय क्रमांक 4 129 उत्तर इथं असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 130. शब्दाचा अर्थ स्पष्ट करून सांगण्यापेक्षा पुढीलपैकी कोणती कृती करणे योग्य ठरेल? शब्द समजावून सांगणे, शब्दकोश पाहायला लावणे, शब्दाचा वाक्यात उपयोग करून विद्यार्थ्यांना अनुमान लावण्यास सांगणे, भाषा शिक्षणाच्या माध्यमातून शब्दाचा अर्थ स्पष्ट करून देणे. सांगा बरं याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 130. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 की शब्दाचा वाक्यात उपयोग करून विद्यार्थ्यांना अनुमान लावण्यास सांगणे. याच्यामुळे शब्दाचा अर्थ स्पष्ट करून म्हणजे केल्यापेक्षा त्यांनी ही कृती जर केली त्यांनी तर ते जास्त फायदेशीर ठरणार आहे. आता आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. रेग्युलर आपलं रोज 40 व्हिडिओ आपण कंप्लीट घेणार आहोत. 40 ते 50 व्हिडिओ तुमच्या परीक्षेपर्यंत रोज एक व्हिडिओ बघा आणि 30 पैकी 27-28 मार्क घेऊन टाका. छापील मजकूर न वापरता द्वितीय भाषा शिकवण्यासाठी पुढीलपैकी कोणती कृती योग्य ठरेल? नैसर्गिक दृष्टिकोन, भाषा प्रवाह, व्याकरण, अनुवाद पद्धती की परिस्थितीजन्य दृष्टिकोन? ठीक आहे, स्क्रीन पॉज करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण. तर आपलं उत्तर आहे भाषा प्रवाह. पर्याय क्रमांक 2. 132. सदोष वाचन करण्याची सवय टिंब यामुळे लागते. बहुभाषिकता, द्विभाषिकता, वर्गात जास्त मुळे असल्यामुळे, मजकुरावर बोट ठेवून वाचन करण्याच्या सवयीमुळे. बहुभाषिकतेमुळे लागत नाही, द्विभाषिकतेमुळे सुद्धा लागत नाही, वर्गात जास्त मुले असल्यामुळे सुद्धा लागत नाही. तर पर्याय क्रमांक 4 की मजकुरावर बोट ठेवून वाचल्यावर तसं पुढे गेल्यावर आपल्याला सदोष म्हणजे नजर पण आपली बरोबर त्या शब्दावर राहते जे आपण वाचत आहोत. ओळ खाली घेताना जेव्हा आपण बोट खाली घेतो तेव्हा आपलं बोट आणि नजर यांच्यामध्ये ताळमेळ राहतो आणि आपण एकत्रित म्हणलं तर सदोष वाचन करू शकतो. पुढचा प्रश्न 133. शब्दज्ञान पद्धतीचे म्हणजेच ओल्ड मेथड मदतीने अध्ययन अध्यापनातील कोणता अडथळा दूर करता येतो? वाक्यरचनेत शब्दांची क्रमवारी ठरवणे, शुद्ध उच्चारण, मुलांना कोणतीही गोष्ट समजण्यात अडचण येत नाही, वरीलपैकी सर्व. 133 उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा तर आपलं उत्तर आहे शुद्ध उच्चारण की शब्दज्ञान पद्धतीच्या ओल्ड मेथड पद्धतीने आपल्याला शुद्ध उच्चारण अडथळा दूर करता येतो. 134. पुढीलपैकी कोणती बाब कौशल्य हेतूंशी संबंधित नाही? वाचन, लेखन, श्रवण, भाषेची आवड. उत्तर द्या 134.
तर आपला आहे पर्याय क्रमांक 4. भाषेची आवड ही जी आहे तर कौशल्य हेतूंशी संबंधित नाही, भाषेची आवड. पर्याय क्रमांक 4. पॅडागॉजीचा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 135. भाषा विकासात अडथळा निर्माण करणारा घटक कोणता? स्वास्थ्य, बुद्धिमत्ता, वैयक्तिक मतभेद की वरीलपैकी सर्व? भाषा विकासात एखादी गोष्ट जर अडथळा निर्माण करत असेल तर ती गोष्ट कोणती आहे असं आपल्याला इथं विचारलंय. तर स्वास्थ्य सुद्धा, जर आपलं स्वास्थ्य बरोबर नसेल तर आपलं लक्ष लागणार नाही, आपली बुद्धिमत्ता बरोबर नसेल तर आपल्याला ते समजणार नाही, आणि वैयक्तिक मतभेद असतील तरी आपल्याला ते कुठेतरी निगेटिव्ह इफेक्ट करतील. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर इथं असणार आहे. आतापर्यंत आपण पॅडागॉजीचे 15 प्रश्न बघितले आहेत आणि सगळेजण काय करतात की पॅडागॉजीवर जास्त लक्ष देतात आणि आपलं जे उतारे आणि कविता असतात त्यांच्यावर लक्ष देत नाही. आणि हाच नेमका प्रॉब्लेम होतो की जिथं आपण 15 पैकी 15 मार्क घेऊ शकतो ते आपला तो सेक्टर आपला कुठेतरी वीक पडतो आणि आपले मार्क कमी होतात. त्याच्यामुळे उतार्याचेही सगळे प्रश्न बघणे आवश्यक आहे. तुम्हाला काही टिप्स वगैरे देणार आहेत ते आपण लक्षात ठेवा. आता स्क्रीनवर तुम्हाला उतारा दिसत आहे. खूप सारे लोक काय करतात की पहिले प्रश्न वाचतात आणि नंतर उतारा वाचतात. तसं कधीच करायचं नाही. पहिले उतारा वाचून घ्यायचा. 3 ते 4 मिनिटं लागतात व्यवस्थित वाचल्यावर. जेव्हा आपण प्रश्न वाचतो नंतर तर आपल्याला लगेच कळतं की उतार्यामध्ये काय होतं. पहिले प्रश्न वाचला तर मग काय होतं, आपण उतार्यामध्ये तो शब्द शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आपलं मन त्या उतार्यामध्ये लागत नाही आणि त्याच्यामधला जो काही सार आहे ते आपल्याला कळत नाही आणि कुठं ना कुठं आपलं उत्तर त्या गडबडीमध्ये चुकतो. इथं पेपर क्रमांक कोणताही असला तरी भाषा 2 मध्ये एक उतारा 8 प्रश्नांसाठी येतो आणि एक उतारा 7 प्रश्नांसाठी येतो. तर हा आपला उतारा जो आहे तो 8 प्रश्नांसाठी. मी वाचून दाखवतो, तुम्ही स्क्रीन पॉज करून सुद्धा वाचू शकता किंवा तुम्हाला जर स्किप करायचं असेल तर तुम्ही फॉरवर्ड पण करू शकता. संस्कृती म्हणजे समाज जीवनाला प्राप्त झालेले अत्यंत उबदार आणि अत्यंत किमती असे एक महावस्त्र आहे. या महावस्त्राची श्रीमंती दिवसेंदिवस वाढत जाणारी असते. त्यापासून मिळणारी ऊब वाढत जाणारी असते आणि तिची उपयुक्तताही वाढत जाणारी असते. सॉरी. तिच्यामध्ये नानाविध विषयांचे आदर आणि नानाविध विषयांचे आणि विचारांचे उभे आडवे धागे गुंफलेले असतात. काठ, पदर, रंग, नक्षीकाम, पोत या सर्वांच्या नजाकतीने त्या महावस्त्राला भयत्व, मोहकत्व आणि सुबकत्व प्राप्त झालेले असते. यातूनच हे संस्कृती रूपी महावस्त्र व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांचे संरक्षण करीत असे, त्यांचे संवर्धन करते, आधारही देते, व्यक्तीच्या भाव जीवनाचे भरण पोषणही करीत असते. म्हणूनच प्रत्येकाला आपला धर्म प्रिय असतो, आपली परंपरा व देवदेवता प्रिय असते, आपली संस्कृती प्रिय असते. प्रत्येक व्यक्तीला भौतिक सुखाबरोबरच मानसिक सुख हवे असते. हे शाश्वत, श्रेष्ठ व मनाला उन्नत करणारे सुख संस्कृतीचे विविध घटक व्यक्तीला पुरवित असतात. आपल्या पाप पुण्याच्या कल्पना कोणत्या किंवा जीवनातील श्रेयस प्रेयसाची विभागणी आपण कशी करतो यावर देखील आपले आंतरिक सुख अवलंबून असते आणि हे सारे आपले संस्कृतीचे पाथेय असते. म्हणूनच 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या भारताला भौतिक प्रगतीबरोबर मानसिकरित्या पण नको असले तर त्याला आपल्या संस्कृतीचा सखोल परिचय करून घेणे गरजेचे आणि आवश्यक मानले पाहिजे. संस्कृतीची संकल्पना इतकी बहुआयामी आणि गुंतागुंतीची आहे की तिची काटेकोर सर्वसमावेशक व्याख्या करणे कुणालाही शक्य होणारे नाही. संस्कृतीच्या व्याख्यांमध्ये जी विविधता आढळते ती यामुळेच माणसाला निजर्गाने कार्यकारण संबंध लावण्याची अधिक चांगली बुद्धी दिली. भूतकाळाचे स्मरण करणे, अमूर्त तत्वांचा शोध घेणे, केलेल्या चुकांची पुनरावृत्ती न करणे, शिवाय सौंदर्य शोधणारी दृष्टी आणि सौंदर्य निर्माण करणारी कल्पकता यांचीही देणगी निसर्गाने मानवाला दिलेली आहे. त्यातूनच निसर्गातील उपलब्ध वस्तूंवर किंवा द्रव्यावर संस्कार करून त्यांचा उपयोग स्वहितासाठी करून घेणारी सृजनशीलताही त्याला लाभलेली असते. माणूस आज गगनचुंबी इमारतीत, उबदार घरात आणि उत्कृष्ट वस्त्र प्रावरणात वावरतो. त्याचबरोबर मन, बुद्धी, कल्पकता यांचा चांगला वापर करतो, त्यांच्यावरही संस्कार करतो. या साऱ्यांना स्थूलपणे संस्कृती असे म्हणता येईल. म्हणून धर्म, अध्यात्म यासह समग्र जीवनाच्या उन्नत अवस्थेचे परंपरेने विकसित केलेले गेलेले प्रतीक म्हणजे संस्कृती होय. एकंदरीत हा जो उतारा आहे तो संस्कृतीवर आहे. समाज, संस्कृती, समाज, जीवन. तर आपण आता बघूया याचे उत्तर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आपण करूया. 136. लेखकाच्या मते आपले आंतरिक सुख कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते? आपण उतारा वाचलेला आहात. जर नाही वाचला असेल तर मागे जाऊन तुम्ही स्क्रीन पॉज करून वाचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर आपलं उत्तर आहे बघा, श्रेयस प्रेयसीच्या विभागणीतून. लेखकाच्या मते श्रेयस प्रेयसीच्या विभागणीतून आंतरिक सुख अवलंबून असते.
पुढचा प्रश्न क्रमांक 137. लेखकाच्या मते प्रत्येक माणसाला भौतिक सुखाबरोबरच कोणत्या गोष्टीची गरज असते? मानसिक सुख, उज्ज्वल स्वप्न, कल्पकता, गगनचुंबी उमरत. सुख तर मानसिक सुखाची त्याला गरज असते. प्रश्न क्रमांक 137 चे उत्तर 1 आहे. लेखकाला संस्कृतीचा सखोल परिचय कोणत्या कारणास्तव गरजेचा वाटतो? मानसिक समृद्धीसाठी, भौतिक सुविधांसाठी, पारंपरिकतेसाठी की सृजनशीलतेसाठी? प्रश्न क्रमांक 138 चे उत्तर आहे मानसिक समृद्धीसाठी. 139. लेखकाने महावस्त्राची उपमा कोणाला दिली? वस्त्र प्रावरणाला, जीवनाच्या उन्नत अवस्थेला, सौंदर्य सृष्टीला की संस्कृतीला? प्रश्न क्रमांक 139 चे उत्तर पर्याय क्रमांक 4 संस्कृतीला. पुढील शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द शोधा. भव्यता, सखोल, व्याख्या, सुबक. उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. तर व्याख्या हा शब्द विशेषण नाही. तर भव्यता विशेषण आहे की तो महल खूप भव्य आहे. सखोल पण विशेषण आहे की मी खूप सखोल अभ्यास केला. आणि सुबक पण विशेषण आहे की मी ते खूप सुबक नक्षीकाम होते. पण व्याख्या हे विशेषण नाही. पुढचा प्रश्न 141. संस्कृतीच्या व्याख्येत विविधता कशामुळे आढळते? संस्कृतीच्या व्याख्येत विविधता कशामुळे आढळते? तिच्या व्याख्या स्वरूपामुळे, तिच्या एकसुरीपणामुळे, तिच्या सृजनशीलतेमुळे की अमूर्त तत्वांचा शोध लाभल्यामुळे? प्रश्न क्रमांक 141 उत्तर तिच्या व्यापक स्वरूपामुळे. 142. लेखकाच्या मते समाज आणि राष्ट्र यांचे संरक्षण कोणते? श्रेयस प्रेयस कोण करते? पाप पुण्याच्या संकल्पना, संस्कृती, वस्त्र, प्रावण. 142. तर आपलं उत्तर आहे संस्कृती. निसर्गाने माणसाला कोणती देणगी दिली आहे? केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करण्याची, अमूर्त तत्वांचा शोध घेण्याची, भूतकाळाच्या विस्मरणाची की मानसिक सुख प्राप्त करण्याची? 143 उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 अमूर्त तत्वांचा शोध घेण्याची. ठीक आहे. पुढचा उतारा 7 मार्कांसाठी 144 7 मार्कांसाठी. ठीक. सारी पांगापांग झाली, सारे गेले पण एक गेले नाही, माईंचे फुलवेळे. हे वेळ नसते तर माई वेळ्या झाल्या असत्या. माई लहानपणापासूनच फुलवेळ्या होत्या. म्हणजे इथं हा उतारा माई संबंधी आहे. बालपणी माईच्या बाळडोळ्यांना आधी ओळख झाली नसेल, पटली असेल तर ती फुलांची. लहानपणी माई तासन तास आपल्या बागेत हिंडायच्या, फुलांशी खेळायच्या, फुलांशी बोलायच्या. हे फुल वेळ घेऊन माई सासरी केल्या. घर भरलेले होते पण माईंचं लक्ष घराबाहेर बागेत होते. काकाजी पुढच्या बागेत खपत. माईंनी आपल्यासाठी मागच्या बाजूचा एक कोपरा मागून घेतला आणि त्यात आपली स्वतःची बाग थाटली. त्यांची आणि काकाजींची चळवळ सुरू झाली. काकाजींच्या गुलाबापेक्षाही आपले गुलाब टपोरे झाले पाहिजेत म्हणून माईंची धडपड चाले. माईंना लांबून गुलाबाची रोपे आणली. कधी हे कधी ते असे खताचे प्रयोग केले. आपल्या गुलाबाच्या पांढरे शुभ्र टपोरे फुल येताच माईंना ब्रह्मानंद झाला. ज्याला त्याला आपल्या बागेत नेऊन या आपले फुल दाखवीत. लाडकी सून साऱ्यांनी माईचे कौतुक केले. ते पाहिले फुल डोलण्याने माईंना बघा माझा गुलाब म्हणून ज्याला त्याला आपले पान फुल दाखविले. इतकेच नव्हे तर एक गंभीर प्रकृतीच्या निर्विकार निर्गुण डॉक्टर बाईन वाड्यात आल्या होत्या. माईंनी त्यांच्या नाकाशी फुल नेले. माईंना सारीच फुले आवडत. त्यातल्या त्यात गुलाब हा त्यांचा विशेष आवडता. गुलाबातही पांढरा आणि फिकट गुलाबी. गुलाबा खालोखाल शेवंती, मोगरा आणि जुई. विलायती फुलांत डेलिया आणि ग्लॅडिओलस. माईंनी 50 प्रकारचे डेलिया आणले. त्यांची लागवड केली, चांगली मशागत केली आणि त्यातून 1-2 जातींची निवड केली. माईंचे डेलिये इतके डेरेदार आणि डौलदार असत की त्यांच्याकडे पाहतच बसावे. माईंना मारव्याची फार आवड. त्या मारव्याच्या सारखा प्रचार करीत. त्या म्हणत फुलझाडाला फुल येईपर्यंत तुम्हाला धीर निघत असेल तर मारवा 8-15 दिवसात जीव धरील. जानदार मरवा तुम्हाला वाज घ्यायला मिळेल. वाळा विकला तेव्हा माई रात्रभर रडल्या पण सकाळी आपल्या बागेकडे पाहून स्वस्थ झाल्या. आता त्यांची बाग म्हणजे फुलझाडांच्या 4 कुंड्या होत्या. त्या कुंड्यांना त्या जीवापलीकडे जपत. त्यात जिकडे जात तिकडे त्यांच्या बरोबर त्यांची छोटी बागही असे. माईंच्या पायाला भोवरा असे. त्या कधी महिना 1.5 महिना एका ठिकाणी स्वस्थ राहिल्या नाहीत. कधी पुण्याला, कधी नाशकाला तर कधी नगरला. बरोबर नेहमी त्या 4 गुंट्या. पुण्यास लेकीकडे आल्या म्हणजे आधी आपल्या कुंड्यांची सोय लावायच्या. मग स्वतःची सकाळी उठल्या की माझ्या बागेत येत. आपल्या जुन्या ओळखीच्या झाडांची रोपांची भेट घेत. माळ्याला त्याची खाली कुशाली विचारत आणि मगच घरात येऊन मला भेटत. आता किती मोठा अवतारा होता, पण ठीक आहे, वाचून घेतला एकदा, आपलं काही ते वेळ वाया जाणार नाहीये. तर प्रश्न क्रमांक 144. माईंना कोणत्या गोष्टीमुळे ब्रह्मानंद झाला? वाळा विकल्या गेल्यामुळे? बिलकुल नाही, ते तर रडल्या होत्या. सरांनी कौतिक केल्यामुळे? भरलेले असलेले सासर मिळाल्यामुळे की गुलाबाला फुल उमलल्यामुळे? पर्याय क्रमांक 4. 145. निर्विकार शब्दाचा समानार्थी असलेला नाही बरं का, नसलेला. विकाररहित, शांत, अचल, चंचल. आपलं उत्तर आहे
चंचल. निर्विकारचं समानार्थी विकाररहित पण होतो, शांत पण होतो आणि अचल पण होतो. चंचल हा होत नाही, अपोजिट येतो. पुढचा प्रश्न 146. माईंना गुलाबाच्या फुलानंतर कोणते देशी फुल आवडत असेल? जुई, डेलिया, मरवा, ग्लॅडियस. आता देशी म्हणजे डेलिया हा विदेशी होता, ग्लॅडियस पण विदेशी होता, म्हणजे 3 आणि 1 मध्ये आपलं उत्तर असेल तर आपलं उत्तर आहे जुई, की गुलाबानंतर माईंना जुई सगळ्यात जास्त आवडत असेल. 147. चढा ओढ या शब्दातून लेखकाला कोणता अर्थ अभिप्रेत नाही? चुरस, ईर्ष्या, लालसा, स्पर्धा. तर याच्यात 147चं उत्तर आपलं लालसा, की लालसा कोणाचीच नव्हती. चुरस होती, ईर्ष्या होती, स्पर्धा होती त्या दोघांमध्ये, पण लालसा नव्हती. प्रश्न क्रमांक 147चं उत्तर 3. 148. पांगणे हे काय आहे? क्रियापद, विशेषण, सर्वनाम, विशेषणाम. 148चं उत्तर क्रियापद. पांगणे म्हणजे आपण काय करतो, चालतो, बोलतो, तसंच पांगणे म्हणजे क्रियापद आहे, विशेषण नाही, सर्वनाम नाही आणि विशेषणामही नाही, एक कृती येते, क्रियापद. 149. माई सासरी काय घेऊन गेल्या? फुलवेळ, स्वतःची बाग, पायाचा बोरा, फुलझाडे. 139चं उत्तर आपण द्यायचंय की फुलवेळ घेऊन गेल्या, म्हणजे ते जाताना काही घेऊन नाही गेले, पण फुलाचा त्यांना जो वेळ होता तो वेळ त्या घेऊन गेल्या. ठीक आहे. शेवटचा प्रश्न. माई कोणत्या गोष्टीचा सारखा प्रचार करीत असत? डौलदार डेलियाचा, मरव्याच्या फुलाचा, गुलाबाच्या वासाचा की फुलांच्या कुंड्याचा? सांगायचं उत्तर मरव्याच्या फुलाचा. त्यांना ते काय म्हणायचे की बाबा तुम्हाला जर लवकरात लवकर काही पाहिजे असेल तर तुम्ही मरव्याचं फुल लावा, 8 दिवसात त्याला जीव येईल आणि तो त्याला फुलं वगैरे येतील. अशा प्रकारे हा आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. म्हणजे आपण डिसेंबर 2018चे पेपर 1 प्लस पेपर 2 चे भाषा 1 आणि भाषा 2 चे एकूण 4 व्हिडिओज आतापर्यंत बनवलेले आहेत. आता स्क्रीनवर तुम्हाला भाषा म्हणजे डिसेंबरचे 2018चे भाषा 1 चा भाषा 1, भाषा 1 चा पेपर 1 चा भाषा 1, पेपर 1 चा भाषा 2, पेपर 2 चा भाषा 1 आणि पेपर म्हणजे हा चौथा व्हिडिओ आहे. आणि पुढचा व्हिडिओ पण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. आतापर्यंत बघितलेलं नसेल तर बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.